हो सर. हो. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. अलका राजर्षी गव्हर्नर ओपन मेरिट स्कॉलरशिप विनर आणि संगीत तज्ञ आजच्या व्याख्यात्या अलका राजर्षी, निमंत्रित श्रोते आणि जाणकार रसिक बंधू भगिनींनी, आज आता आपण प्रथम शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद विजय डेंगे. शंख वादनाने अवकाशात निर्माण झालेल्या ध्वनी लहरी दुष्ट शक्तींचा नाश करून भोवतालील वातावरण पवित्र करतात, म्हणून आपण हे शंखनादानी कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी आता रवींद्र खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यात अलका राजर्षी यांची डिजिटल ओळख करून द्यावी. नमस्कार माझा सगळ्यांना. अलकाताई राजर्षी एक खूपशा क्षमतांचं उदाहरण आहे. यांच्या माध्यमातून आपण दिलासा विरंगुळा केंद्रात 2 वेळा भ्रमण केलेलं आहे. आजचा विषय आहे बोलू फुलांवर. सादरीकरण आहे डॉक्टर सौ अलका नारायण राजर्षी. पोद्दार महाविद्यालयातून बीकॉम ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. गव्हर्नमेंट ओपन मेरिट स्कॉलरशिप विनर आहे. गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद पूर्ण करून त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 22 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे आणि 2001 ला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. पुण्याच्या गीता धर्म मंडळाची गीताव्रती ही परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण आहेत. ब्राह्मण सभा डोंबिवलीच्या महिला समितीच्या सचिव आहेत. विविध विषय अनेक कार्यक्रम ते करतात. आपल्याकडे मी 3रा कार्यक्रम म्हटलं त्यातल्या केक्को जपानचा या स्लाइड मध्ये उल्लेख नाही आहे. अजब ऑस्ट्रेलिया, न्यारे न्यूझीलंड, बोलू फुलांवर जो आजचा कार्यक्रम आहे. विनोदाचे व्याकरण, आनंदवन एक आधुनिक तीर्थयात्रा, सप्त चिरंजीव, आदि माय द्रौपदी, हास्यावर बोलू काही, त्रिदल, ही काही त्यांच्या निवडक विषयांची आपण माहिती घेतली. महाबँक सेवानिवृत्त परिवार डोंबिवली, काही फोटोंच्या साह्याने आपण त्यांचं दर्शन घेणार आहोत, त्यांची ओळख करून घेणार आहोत. महिला समिती ब्राह्मण सभा डोंबिवली, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ डोंबिवली, चित्पावन महिला संघ डोंबिवली, पुरस्कार प्रदान सोहळा ब्राह्मण सभा डोंबिवली, माझीवाडा सेविव्रात सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संस्था, सार्वजनिक वाचनालय अंबरनाथ, पंतनगर महिला मंडळ घाटकोपर, सुयोग महिला मंडळ अंबरनाथ, परिवर्तन महिला संस्था जी आपली संस्था आहे, दिलासा विरंगुळा केंद्र. कारण ना आपण ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख या धर्तीवर प्रत्येक ज्येष्ठ नागरिक जो स्वतःची आपल्या ओळखीचा ठसा उमटून आहेत त्यांचं कौतुक करतो. पैकी हा कार्यक्रम आहे. शुभांगी लाटकर यांच्या हस्ते पारितोषिक घेताना आहे. पारधिकार श्री गिरीश प्रभुणे सत्कार, बालविकास संघ चेंबूर, आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ नौपाडा ठाणे, परिवर्तन महिला संस्था ज्येष्ठ नागरिक कक्ष दिलासा विरंगुळा केंद्र डोंबिवली. जो आपला आपण वैयक्तिक भेटत होतो सगळे दिलासा विरंगुळा केंद्रात, तेव्हाच्या कार्यक्रमाचा फोटो आहे. आणि हा जो 1 जानेवारी 2021 ला केक्को जपान जो आपल्याकडे कार्यक्रम ऑनलाईन झाला
त्याचा फोटो आहे. एवढ्या फोटोसह मी त्यांची डिजिटल ओळख करून दिली आहे आणि पुढची ओळख करून देण्यासाठी मी अपर्णाताईंना विनंती करतो. अपर्णाताई. धन्यवाद सर, खूप छान अलकाताईंची तुम्ही ओळख करून दिली. आता मला उमजलेल्या अलकाताई 40 वर्षापूर्वी 2 खोल्यांमध्ये आई वडील आजी भाऊ यांच्या बरोबर राहत असताना पोद्दार कॉलेजमध्ये वाणिज्य शिक्षण व संगीताची आराधना सुरू ठेवली. संगीतात विशेष उंची गाठली. मग बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करीत असताना संगीत चालूच ठेवले. शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेताना एक हुशार विद्यार्थिनी म्हणून नेहमीच त्या कायम प्रकाशझोतात राहिल्या. अवांतर वाचन खूप केल्यामुळेच त्या अनेक विषयांवर भाषण करू शकतात, बोलू शकतात. जगभरात पर्यटन केल्याने गाठीशी अनुभव प्रचंड आहे. टिप कागदाप्रमाणे टिपायची वृत्ती असल्याने चांगल्या गोष्टींचा ठेवा त्यांच्याजवळ खूप आहे. जी खुमासदार भाषणे करताना योग्य ठिकाणी वापर करण्याची कलाही त्यांना विकसित त्यांची झाली आहे आणि आहे पण. काव्य शास्त्र व विनोदात रमणारे व आपल्याकडून इतरांना जी मदत होईल ती करणारी आणि मनोरंजनासाठी सुद्धा सगळ्यांच्या तत्पर असणारी ही आगळी वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे अलकाताई राजर्षी. संयम, सौजन्य, सालसपणा व सात्विकता यांचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या अलकाताईंना मी विनंती करते की त्यांनी फुलांवर आमच्याशी बोलायला सुरुवात करा. नमस्कार. गेक्को जपान या विषयानंतर अल्पावधीतच आपल्याशी संवाद साधायचा योग आणल्याबद्दल खानोलकर सर आणि अपर्णाताईंना मी मनपूर्वक धन्यवाद देते. मला माहिती आहे की या सभेमध्ये खूप नामांकित आणि खरडे वक्ते येतील, तरी सुद्धा माझ्यासारखीचे चिमखडे बोल तुम्ही कौतुकाने ऐकता, मला प्रोत्साहित करता, यासाठी मी तुम्हा सर्व बहुश्रुत रसिकांचेही मनपूर्वक आभार मानते. तुमच्या रसिकतेची साथ मला पूर्ण कार्यक्रमासाठी लागणार आहे, कारण त्यामुळेच त्याची रंगत वाढणार आहे. जिथे माझे शब्द कमी पडतील तिथे ते नेऊन आपण आपल्या रसिक कल्पकतेने पूर्ण करून घ्याल अशी खात्रीही मला वाटते आहे. बोलू फुलांवर हा जो संवाद आहे तो अजिबात वृक्ष नाही. त्यात कोणतीही शास्त्रीय माहिती नाही, फुलांचे औषधी उपयोग नाही. तर ही आहे एक काव्यात्मक, शब्दात्मक, वर्णनात्मक, स्वप्नील, रसिली अशी पुष्पवनाची सफर. तुम्ही म्हणाल पुन्हा सफरच का? तर घाबरू नका, तशी काही सफर असेल असं नाही. आता ही सफर स्वप्नील म्हटली तरी सुद्धा हे स्वप्न आपण जागेपण पाहायचे, कामपक्षी ताजे स्वप्न तुम्ही पाहू शका. वेळेच्या मर्यादेत काही फुलांवर मी परत काही बोलणार आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे या पुष्प पुराणातली काही मोजकीच पानं आपण वाचू शकणार आहोत. खर तर माझ्या माध्यमातून ही फुलेच तुमच्याशी त्यांच्या रूप, रंग, गंध, स्वभाव याविषयी बोलणार आहे. चला तर मग आपण सज्ज होऊया. शब्द फुलांनीच या फुलांचं स्वागत करूया. गुळाच्या गणपतीला जसा गुळाचा नैवेद्य दाखवतो अगदी तसंच ऋतूनाम कुसुमाकराहा असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या ऋतुराज सम्राटाचं नुकतंच आगमन झालेलं होतं. त्याच्या स्वागतासाठी सृष्टी देवता नव पल्लव धारण करून नव कुसुमांनी नटलेली होती. तशी ही सृष्टी देवता विविध ऋतूंमध्ये विविध फुलांनी नटलेली आपल्याला दिसते. खर तर या सृष्टी देवतेला सौंदर्यवती, गंधवती, लावण्यवती बनवलंय ते या फुलांनीच. फुलं अगणित आहेत. त्या अगणित फुलांविषयी मोजक्या वेळेत आपल्याला बोलता येणं शक्य नाही. इतकंच काय, पण सर्व फुलांशी आपला परिचयही नाही. म्हणूनच काही परिचित आणि नेहमीच्या फुलांविषयी
आपण आज संवाद साधणार आहोत. फुलं ही ईश्वराची अनुपम्य निर्मिती आहे. फुलांना आपल्या जीवनात सुद्धा खूप महत्वाचं स्थान आहे. फुलांची खास आवड जरी सर्वांना नसली तरी दूर हो जा मेरी नजरों से असं काही फुलांना कोणी म्हणत नाही. म्हणजे इतकी नावड कुणालाच नसते. चिनी भाषेत अशी एक म्हण आहे की तुम्हाला जर 2 पैसे मिळाले तर 1 पैशाचं तुम्ही धान्य घ्या, कारण ते धान्य तुम्हाला जगवेल. आणि दुसऱ्या पैशाची तुम्ही फुलं घ्या, ती फुलं तुम्हाला जीवनाची कला शिकवेल, जीवन कसं जगावं हे शिकवेल. पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे, पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे, आयुष्य त्यास आहे एकात नादिसाचे, हसुनी करी परिते वर्षाव सौरभाचा. उद्या फुलल्यानंतर आपल्याला ईश्वराच्या चरणी वाहिलं जाणार आहे की एखाद्या रमणीच्या केशकलापात आपण विराजमान होणार आहोत, की नुसतंच खुडून आपल्याला टाकून दिलं जाणार आहे, किंवा एक फुलले फुल आणि फुलून नुसते राहिले, त्या कुणी ना पाहिले त्या कुणी ना पाहिले, अशी उपेक्षा आपल्या भाळी येणार आहे. अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते फुल फुलतं, तुम्हाला रंगगंधाने मोहवतं आणि आपलं चिमुकलं आयुष्य संपवतं. सध्याच्या या यांत्रिक जीवनामध्ये निसर्गाची ओढ सर्वांना असतेच आणि त्याचं महत्वही आहे. अगदी प्रत्येकाला आपल्या घराभोवती बाग करता आली नाही किंवा सदैव निसर्गाच्या भेटीला जाता आलं नाही तरी आपण आपल्या घरामध्ये 2-4 फुलझाडं तरी लावतो. मग त्या चिमुकल्या झाडाला आलेली चिमुकली फळी तुमचं मन मोहवते, तुम्हाला हरपून टाकते आणि तुम्हाला निर्मितीचा आनंद देते. फुलं ही शुभ अशुभ सर्वच प्रसंगी आपल्याला साथ देत असतात. फुलांनी आपण व्यक्तींचं स्वागत करतो. आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या घरात फुलदाणीमध्ये आपण फुलं ठेवतो. इतकंच काय, पण आजारी माणसाला भेटायला जाताना सुद्धा पुष्पगुच्छ घेऊन जातो आणि जणू त्याला सुचवतो की या फुलांसारखाच ताजा तवाना होऊन तू लवकरच घरी परत. म्हणजे फुलं ही वातावरणात आनंदाचा शिडकावा करतात, प्रसन्नता उधळत असतात. आजच्या भाषेत बोलायचं तर सकारात्मक ऊर्जा फुलं आपल्याला देतात. तेव्हा फुलं हे प्रसन्नतेचं प्रतीक आहेच, पण स्नेहाचं, भक्तीचं आणि प्रेमाचंही प्रतीक आहे. अनेक कवी आणि लेखकांनी आपल्या काव्यातून या फुलांच्या रंगरूप रसगंधाचा प्रतिकात्मक वेध घेतलेला आपल्याला दिसतो. वानगी दाखल आपण काही उदाहरणं पाहू. फुलांचा राजा जो गुलाब, त्याविषयी कवी असं म्हणतो की काट्या वाचून गुलाब नाही हे धर हृदयी साच, काट्या वाचून गुलाब नाही हे धर हृदयी साच, संसारातील दुःखांचा ना होईल कधी जाच. देवतरू प्राजक्त समुद्र मंथनातून साक्षात लक्ष्मीचा पाठीराखा म्हणून आलेले. हे तर किती नाजूक आणि हलकवार असं फूल, स्वर्गीय वृक्षच होता तो, आणि त्यासाठी सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट केला. सत्यभामेच्या हट्टास्तव श्रीकृष्णाने तो स्वर्गीय वृक्ष आणून सत्यभामेच्या दारी लावला. ज्यावेळी हा वृक्ष बहरला त्यावेळी ती हरपून गेली आणि ती म्हणते की अंगणी पारिजात फुलला, अंगणी पारिजात फुलला, बहरतयाला काय माझी या प्रीतीचा आला. परंतु थोड्याच वेळात तिच्या असं लक्षात येतं की आपल्या दारी लावलेल्या प्राजक्ताची फुलं शेजारी रुक्मिणीच्या अंगणात पडली आहेत. तेव्हा मात्र ती खंतावते आणि म्हणते, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी. हिरव्या चाफ्याविषयी कवी श्रेष्ठ गदिमांनी असं म्हटलंय की लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, प्रीत लपवणी लपेल का. प्रीती ही कितीही अबोल असली तरी शेवटी नजरेतून का होईना ती व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हिरव्या चाफ्याचा सुगंध जसा दडवता येत नाही तसंच प्रीतीचं असतं, असं कवीला सांगायचंय. सोनचाफ्याविषयी कवी असं म्हणतात, म्हणजे सोनचाफा हा स्वतःलाच काय म्हणतो की आम्ही कुलीनांच्या कन्या,
आम्ही कुलीनांच्या कन्या चाफे कळ्या पाना आड, आम्ही कुलीनांच्या कन्या चाफे कळ्या पाना आड, मुळी मांडून आरास मुग्धपणे लावू वेड, मुग्धपणे लावू वेड. अशा तऱ्हेने चौचापा आपला स्वभावच व्यक्त करतो असं म्हटलं तरी चालेल. तर अशी ही विविध भावनिक अंग दाखवणारी विविध फुलं, कोणाचं आकर्षकत्व रंगात, कोणाचं आकर्षकत्व गंधात, तर कोणाचं केतकी ताठकडा, केतकी ताठकडा प्राजक्ताचा दारी सडा आणि आपण विशेष लक्ष देत नाही, पण या फुलांच्या फुलण्याच्या वेळा सुद्धा किती वेगवेगळ्या असतात. आपण कधी त्यावर खास असं लक्ष दिलेलं नाही, पण विचार केला तर लक्षात येतं की प्राजक्त पहाटे फुलतं, रात्राणी रात्री फुलते, ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलतो, सूर्यफूल सूर्याबरोबर उमलून दिवसभर सूर्याला साथ देत सूर्याबरोबर मावळतं, चंद्राबरोबर विकसून मावळणारी ती कुमुदी. काही फुलं संध्याकाळीच फुलतात, जसं की जाई जुई सायली मोगरा. फुलबाक्षी तर सायंकाळीच फुलते म्हणून तिला सायंकाळीन असं म्हणतात कोकणाकडे. दिवे लागण म्हणून एक फुल असतं, ज्याची छोटी छोटी फुलं आणि संपूर्ण त्याचा स्वरूप असं उलट्या दीपमाळेसारखं दिसतं. ती संध्याकाळीच फुलतात म्हणून त्यांना दिवे लागण म्हणतात. तर अशी फुलण्याच्या वेळावरून सुद्धा फुलांना नावं मिळालेली आहेत. फुलबाक्षीला बंगालमध्ये संध्या मालती असं म्हणतात, तर मैथिलीमध्ये सांज फुल असं म्हणतात. फुलबाक्षीचा एक खास रंग असतो, तर त्या खास रंगामुळे त्या फुलाला ते नाव मिळालं की त्या फुलाच्या नावामुळे त्या रंगाला ते नाव मिळालं, हा कदाचित शोधाचा विषय बनतो. तसं तर फुलबाक्षी ही पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या इतर रंगात सुद्धा फुलते बरं का. लांब देठामुळे त्याचे हातावर गुंफून आपण वेण्या करू शकतो. चांदणीसारख्या आकाराचं हे फुल असतं, एकसंध असंच पाकळी असते त्याची. आणि ह्या फुलाचा हार किंवा गजरा म्हणजे म्हणून ते केल्यानंतर उलट्या बाजूनी हिरव्या नाजूक मण्यांची अशी अजून एक माळ दिसते आणि ती विलक्षण मोहक दिसते. त्याच पुढे मिरीसारखं असं काळं बी तयार होतं. जाता जाता फुलबाक्षीनेही आपली वर्णी लावून घेतली. तर आपण बोलत होतो फुलांच्या फुलण्याच्या वेळेबद्दल. चाफा हा खरा खुरा दिनसखा बरं का. दिवसाबरोबर तो फुलतो, दिवसभर ताठ मानेने त्याला साथ देतो, अगदी ऊन पाऊस थंडी कोणताही ऋतू असला तरी. आषाढ पावसामध्ये म्हणजे आषाढ पावसाच्या संततधारेत नाजूक कोमल काळेचे जी फुलं असतात, जसं की प्राजक्त, तेरडा, सोनटक्का, यांचा सारा नाजूक नखरा हा पार मातीमोल होऊन जातो, फार चिखल होऊन जातो त्या फुलात. भर उन्हाळ्यामध्ये तर दुपारच्या आतच या फुलांचं निर्माल्य होऊन जातं. उन्हाच्या झळांनी पार करपून जातात ती फुलं. प्राजक्त तर देवतरू, लक्ष्मीचा पाठीराखा म्हणून समुद्र मंथनातून आलेलं, त्या स्वर्गीय वृक्षाला इथल्या पृथ्वी तलावरची खडबडीत जमीन, आषाढ पावसाची संततधार, उन्हाच्या कडक झळा कशा बरं सोसणार. अहो त्याच्या कोमल काळेला हे सारं कसं सहन करवणार. नाजूक नार तिला चापकाचा मार अशीच त्याची गत म्हणायची. प्राजक्ताचं फूल हे झाडावरून पडतं म्हणण्यापेक्षा ओघळतं असंच म्हणावं असं वाटतं, कारण इतकं ते अलवार आणि नाजूक असतं. शिशिरातल्या गोठवणाऱ्या थंडीत जाई जुई फुलायचंच विसरतात, पण इतर फुलांची क्षणजीवी नजाकत चाफ्याकडे नाही बरं का. त्याची प्रकृती अंमळ, काटक, जीवट अशी आहे. म्हणूनच म्हटलंय की तो खरा खुरा दिनसखा तर आहेच. फुलात फुल चाफ्याचं नव्या उगवत्या दिवसाचं, फुलात फुल चाफ्याचं नव्या उगवत्या दिवसाचं. आता या चाफ्याच्या परी तरी किती बघा, अनेक प्रकार आहेत या चाफ्याचे. शास्त्रीय दृष्ट्या कदाचित ती फुलं वेगवेगळ्या जातीची असतीलही, परंतु सामान्यांसाठी मात्र हा चाफाच. पण प्रत्येक प्रकारामध्ये
चाफा हा गुणवैशिष्ट्याने वेगवेगळा बरं, स्वरूपानेही आणि गंधाने. अगदी साधा कुड चाफा घ्या, घराच्या कुडाशी किंवा कुंपणाशी लावायचा म्हणून तो कुड चाफा, म्हणजेच पांढरा चाफा. देवळाच्या प्रांगणातून याला स्थान असतं म्हणून याला देवचाफा असंही म्हणतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर असं हे फुललेलं झाड आपल्या मनावर चांगलीच भोकर घालतं, डोळे निववतच. तसं पाहायला गेलं तर ह्याचं झाड हे काही सौष्ठवपूर्ण नाही. काठाळलेलं शिराशिरांचं कुरूप म्हणावं असंच या वृक्षाचं अंग असतं. परंतु डोई मात्र पांढऱ्या किंवा लाल फुलांचा भरगच्च असा पुष्पसंभार, खळखळून हसतच असतो. याचं अस्तित्व हे शेत जमिनीमध्ये, शेतांच्या बांधावर, उजाड माळ रानांवर, इतकंच काय पण स्मशानात सुद्धा आढळतं. हा पुढचाफा क्षीरचाफा नावानेही जाणला जातो, कारण या झाडाचं पान जर तोडलं तर पांढरा असा चीक बाहेर येतो आणि म्हणून त्याला क्षीरचाफा असंही म्हणतात. पांढरा चाफा हे 5 पाकळ्यांचं फूल, रंगाने सात्विक, त्यामुळे दिसायला सोज्वळ. लाल चाफ्याचा जो प्रकार आहे तो सुद्धा भडक किंवा विखारी असा नाही. पांढऱ्या चाफ्याचा सुगंध काहीसा मंद असतो, पण लाल चाफ्याच्या सुगंधाला मात्र काहीसा गोडवा असतो. या चाफ्याच्या फुलांसंबंधी आपल्या सर्वांना बालपणीची आठवण असेल की ह्या 5 पाकळ्यांपैकी प्रत्येक पाकळीला नखानी बारकसं भोक पाडून ती प्रत्येक पाकळी त्याच्याच देठात ओवायची आणि अशा तऱ्हेने पंचकोनी अंगठ्या किंवा पंचकोनी कुड्या तयार करायच्या. मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांनी हा उद्योग लहानपणी नक्कीच केला असेल. आणि मग अशा ह्या हिऱ्या माणकांच्या कुड्या घालून खेड्यातल्या पोरीबाळी नटतात तेव्हा आदिमाया पार्वतीच्या सख्या पांढरा चाफा हा रंगाने सात्विक असल्यामुळे एखादा पांढरा जटाभार शिरी धारण केलेला मुनी किंवा ऋषी तपाला ध्यानस्थ बसलाय असं या झाडाकडे पाहून वाटतं. या झाडांच्या बिया तशा मिळत नाहीत बरं का, परंतु फांद्या सुद्धा रुजतात. या झाडाची पानं ही लांबट मोठी असतात, त्यामुळे असं म्हटलं जायचं की पूर्वी चातुर्मासात ह्या पानांच्या पत्रावळीवर जेवायचं असा नेम गावाकडे ललना करायचे. आता न बोललेलं बरं, की म्हणजे काही माहिती नाही की अजूनही असा नेम कोणी करतात, परंतु पूर्वी तरी असं करत असत. पोरीबाळींना खुळावून टाकणारा चाफ्याचा अजून एक प्रकार म्हणजे हिरवा चाफा. त्याच्या मादक गंधामुळे याला मदनमस्त असं नाव आहे. हे फूल उर्त फुलण्याआधीच वाऱ्यासारखा चटोर रसिक त्याची गंधवार्ता दूरवर पोहोचवतो आणि मग ही चिमुकली हिरवी चाफेकळी हिरव्या घोंगटाड अशी काही लपते की शोधणाऱ्यांना बेजारा व्हावं. खऱ्या प्रेमिकाचीच कसोटी लागते हे फूल शोधण्यासाठी. अगदी कस्तुरी मृगागत गत होते त्याची. कस्तुरी मृग कसा नाभीत कस्तुरी असताना त्या गंधाच्या ओढीने रानोवाट भटकत असतो, तसंच असतं या गंधवेड्यांचं. म्हणजे गंध तर नाकात भिनलेला, परंतु पानांच्या पसाऱ्यात फूल तर सापडत नाही. बरं डोंगर पोखरून उंबीर सापडावा तसा या फुलाचा इल्लासा जीव. जाडसर मळकट हिरवट अशा नख्यांसारख्या पाकळ्या एकत्र येऊन हे फूल बनतं. सौष्ठव बांधेसूदपणा असं कोणतंच या फुलाच्या स्वरूपाला नाही. तरी सुद्धा कुरूप म्हणावं असंच याचं रूप असून सुद्धा गंधवेड्यांना ह्या त्याच्या उणिवा लक्षातच येत नाही. कारण लैला कधी मजनूला कुरूप दिसते का? किंवा आपण जसं म्हणतो की एक पोरी 1000 गुण चोरली, म्हणजे एक भुरी असली की मग तिचं नकटं फिरतं नाक काही आपल्या लक्षात येत नाही किंवा त्या उणिवांकडे आपसुकच दुर्लक्ष होतं. तसंच या गंधवेड्यांचं असतं. एका मादक गंधापायी त्याच्या कुरूप स्वरूपाकडे त्यांचं लक्ष जात नाही. केवळ माणसेच
या झाडाकडे किंवा या फुलाकडे आकर्षित होतात असं नाही, तर जीव जीवाणू सुद्धा आढळतात बरं या झाडावरती. तेव्हा ही फुलं काढण्याच्या नादामध्ये नीट लक्ष असू द्या, हिरवी सरपटोळी सुद्धा सापडते या झाडावर. फुलं येऊन गेल्यानंतर याला जी फळं येतात ना, ती हिरवट पिवळट सुपारी सारखी तुकतुकीत, म्हणजे सुपारीच्या ओल्या फळांसारखी तुकतुकीत रसदार अशी असते. पूर्वी जेव्हा पाटी पेन्सिल हा प्रकार होता, तेव्हा आपण स्पंज वापरायचो पाटीवरचं लिखाण पुसण्यासाठी. पण खेडोपाडी स्पंज कुठले, मग या फळांचा उपयोग करायचा पाटीवरचं लिखाण पुसण्यासाठी. हो, नाही तर एरवी जीभ लावायचा पाप करायला लागेल ना, त्यापेक्षा हे बरं. म्हणून जाता जाता या फळांचं एक कौतुक सांगितलं. आता आबालवृद्ध सर्वांना मोहवणारा किंवा कवींनी डोक्यावर घेतलेला चाफ्याचा अजून एक प्रकार म्हणजे सोनचाफा. तरुणींना रमणींना चाफे गौर कांती मिळते ती ह्याच्यामुळे. एरवी इतरांना मुरडल्या जाणाऱ्या नाकाला चक्क चाफेकळीची उपमा मिळते, ती पण या फुलामुळे. आता कानांच्या चाफी लाल होतात त्या कशामुळे कोण, परंतु श्रावणामध्ये या सोनचाफ्याचं कौतुक काय वर्णावं हो. ही देखणी राजस सुकुमार सोनेरी केशरी पिवळसर फुलं अगदी तुम्हाला मोहून टाकतात. मंगळागौरीचे आरास करण्यासाठी तर याचा उपयोग होतोच, शिवाय 108 फुलांची सोमवती घालण्यासाठी ही फुलं श्रावणामध्ये आवर्जून मागवली जातात. आता आपल्याकडे मुंबईत किंवा शहरातून सर्वच फुले आपण विकत घेतो, परंतु गावाकडे मात्र या उंच सडसडीत झाडावर चढून पानांच्या वेचक्यातून दडलेली फुलं इतकी जमवायची आणि आणून द्यायची, म्हणजे त्या वीराचं कौतुकच व्हायला हवं. कारण हे झाड उंच सडसडीत असतंच, परंतु अतिशय ठिसूळ असतं आणि त्यामुळे तोल सांभाळून पानांच्या बेचक्यातली फुलं जमवणं हे खरोखरच जिकिरीचं काम असतं. आता सोनचाफ्याचा गंध हा पांढऱ्या चाफ्या इतका मंदही नाही आणि हिरव्या चाफ्या इतका सैरभैर पण नाही, मत्तही नाही. तो राजस विलासी जरूर आहे, पण मिसळून जात नाही. आपला आब राखून असतो एखाद्या मानिनी सारखा, गर्वितेसारखा. आपलं वेगळेपण जपत दूरच राहतो. आता या गर्विष्ठ फुलाला झाडावर ऊन सोसतं बरं का, परंतु हा कळा डोईमध्ये माळला की आपल्या धगिने त्याच्या पाकळ्या भराभर करपत जातात. आता या फुलाचा स्वरूप जर बघायचं म्हटलं तर जेव्हा ते फूल झाडावर पूर्ण उमलतं तेव्हाच ते आपल्याला कळून येतं. कारण आपल्या केसात आपण माळतो तो चंपकाचा कळा असतो. हे फूल झाडावर जेव्हा पूर्ण उमलतं तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की बाहेरून 5-6 पाकळ्यांचं रिंगण, त्याच्या आत त्यापेक्षा लहान 3-4 पाकळ्यांचं रिंगण, त्याच्या आत अजून 2-4 छोट्याशा पाकळ्यांचं रिंगण, आणि अशा तिहेरी पोटामध्ये ही सुगंधाची कुपी दडवून ठेवलेली असते. पण चंपकाचा कळा सुद्धा मोठा दिलदार बरं का. आपल्या सुगंध खनीची दारं तो मिटलेली ठेवत नाही, आणि म्हणून चंपकाचा कळा सुद्धा आपण डोक्यामध्ये माळला तर सुगंधाची बरसात होतच असते. आता सोनचाफ्याचा रंग कुठला असा प्रश्न विचारला तर प्रश्न विचारणाऱ्यालाच लोक वेड्यात काढतात. अहो, त्याच्या नावातच सांगितलंय की त्याचा रंग सोनेरी, परंतु या सोनचाफ्यामध्ये पांढरा, फिका पिवळा, तांबूस केशरी अशाही रंगछटा आढळतात. पण वैशिष्ट्य असं की रंग आणि गंध याचं प्रमाण व्यस्त असतं. म्हणजे रंगाचा भडका वाढला की गंधाचा गलका कमी होतो, रंगाचा भडका वाढला की गंधाचा गलका कमी होतो. त्यामुळे पांढरट आणि छोटस असणारं चाफ्याचं फूल हे अधिक सुगंधी असतं. शरदिनी डहाणूकर असं म्हणतात की ह्या फुलाची चुनरिया केशरिया झाली ना
ती सुगंधाची कुपी माहेरीच ठेवून जाते की काय होणार. तर असं हे आबालवृद्ध सर्वांनाच मोह पाडणार सोनचाफ्याचं फूल. चाफ्याचा अजून एक प्रकार म्हणजे कैलासपत्र किंवा शिवचाफा. या फुलाच्या स्वरूपामुळे कोणी त्याला शिवलिंगा असं सुद्धा म्हणतात. खर तर हे झाड मूळचं इथलं नाही बरं का, ते आहे खरं विदेशी. त्याची आवक ही आफ्रिकेतून झालेली आहे. या झाडाला येणाऱ्या तोफगोळ्यासारख्या फळांमुळे त्याला कॅनन बॉल ट्री असं म्हटलं जातं. आज आपण सर्वत्र बघितलं तर सोसायट्यांच्या आवारांमधून, घरांच्या अंगणामधून किंवा बागांमधून याने स्थान पटकवलेलं आपल्याला दिसून येतं. डोंबिवलीत म्हणायचं तर ब्राह्मण सभेच्या उजव्या अंगाला जिथून रस्ता आदित्य सभागृहाकडे जातो तिथे हे झाड आपल्याला दिसून येईल. जर कोणाला उत्सुकता असेल तर आपण बघू शकता. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा या फुलाचं खूप महत्व आहे बरं का बरं, तर जिथे शिवायतन नसेल तिथे प्रत्यक्ष शिवपिंडी म्हणून या फुलाची स्थापना करतात. आता प्रत्यक्ष शिवपिंडी म्हणून या फुलाची स्थापना करण्या एवढं महत्व या फुलाला त्याच्या स्वरूपामुळेच प्राप्त झालं आहे. आपण नाही का गणपती म्हणून सुपारी ठेवतो, तसंच हे फूल प्रत्यक्ष शिवलिंग म्हणून स्थापन केलं जातं. या फुलाचं असं स्वरूप आहे की चांगलं तळ हाता एवढं फुल असतं. पिवळसर आसनावर एक चिमुकली पांढरी शुभ्र पिंड असते. त्याच्यावरती सहस्र फणीधर नागराजांनी छाया धरले. त्या पिवल्या फण्या सुद्धा अगदी मोजून घ्याव्यात बरं का. आणि त्याच्या बाहेरून 5 ओलट जाडट अशा पाकळ्यांचा भक्कम पोट असतो. या पाकळ्या आतून तांबूस तपकिरी असतात तर बाहेरून पिवळ्या तकतकीत असतात. तर असं हे एवढं मोठं फूल फणसासारखं चक्क खोडाला चिकटून येतं. हे फूल फणसासारखं चक्क खोडाला चिकटून येतं. आता या फुलाचं आकारमानच जर एवढं मोठं असेल तर या फुलाची कळी सुद्धा मोठीच असणार आणि म्हणूनच तिला कळी म्हणायचं धाडस काही करवत नाही. कारण कळीचा सामान्यतः स्वभाव म्हणजे काय तर नाजूकपणा, शिडशिडीत अंगकाठी, लाजून पाना अडतडणे. पण या सामान्य कळी गुणांना ही शिवचाफ्याची कळी अपवाद असते आणि म्हणूनच तिला कळी म्हणायच्या ऐवजी कळाच म्हणावं असं वाटतं. ब्रह्मपुत्रेचं विशाल पात्र पाहून आपण जसं तिला नदीऐवजी नद म्हणतो ना, तसंच आहे. एखादा माव्याचा तजेलदार मोदक जर नाकाकडून चेपला तर जसा दिसेल ना तसा हा शिवचाफ्याचा कळा दिसतो. मग शिवचाफ्याचा फुलोरा म्हणजे एका वेळी अशा अनेक चढत्या वाढत्या बसत्या नाकाच्या अनेक कळ्यांचा गुच्छ म्हणजे शिवचाफ्याचा फुलोरा. हे सुपुष्प अर्थातच दुरूनच पाहायचं, लख घासलेल्या समईसारखं दिसतं. आपल्याला सहज हाती काही येत नाही हे फूल, कारण ते सोनचाफ्यासारखंच उंचावर लागतं. दुसऱ्या दिवशी मात्र आपल्या हाती येतात त्या ह्याच्या गळलेल्या परंतु रूप न गाळलेल्या अशा पाकळ्या. आता कोकणामध्ये हे झाड तसं आता चाललं बरं का, परंतु तिथल्या तैलबुद्धी कोकण कथ्यांनी या गळलेल्या पाकळ्यांचा एक कल्पक उपयोग शोधून काढला आहे. तो असा की या खोलगट जाडट अशा पाकळीमध्ये तुपाने थपथपलेली वात लावायची आणि मग या गंधदीपाने देवाला ओवाळायचं किंवा या गंधदीपाचं नदीमध्ये दीपदान करायचं. त्यामुळे त्या कोकण कन्येच्या कल्पकतेला आपण या निमित्त सलाम करू. आता हे झाले चाफ्याचे वृक्ष प्रकार. तसा नागचाफा किंवा नागकेशर हा सुद्धा एक वृक्ष प्रकारच आहे. राणीची बाग किंवा जिजामाता उद्यान तेथे हे झाड मी पाहिलं. 5 पाकळ्यांचं पांढरं फूल, परंतु स्वरूप आणि गंध यामध्ये पांढऱ्या चाफ्यापेक्षा खूप निराळा.
हे फुल कसं देखणं दिसतं आणि ह्याचे केशर हेच नागकेशर म्हणून प्रसिद्ध आहे. नागकेशराला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. आणि शंभू महादेव हे तर साक्षात वैद्यनाथच आहेत. त्यामुळे वैद्यनाथांच्या पूजेमध्ये या नागचाफ्याचा आवर्जून उपयोग केला जातो. नागकेशर ही गोमांतकाची मिरास आहे बरं. त्यामुळे गोव्याकडच्या दलनांना या फुलाची नक्कीच ओळख असेल. आता कवठी चाफा हा चाफ्याचा अजून एक प्रकार. हा मात्र झुडूप प्रकारात मोडतो बरं का. पूर्वी मला वाटायचं की कवठाचा या फुलाशी काही दुरान्वये सुद्धा संबंध नाही. परंतु एका मैत्रिणीनेच मला असं सांगितलं की कोकणात अंड्याला कवठ म्हणतात आणि म्हणून ते असं गोल गोल वाटोळं पांढरे शुभ्र. हे कदाचित त्या कवठावरनच या फुलाला कवठी चाफा असं नाव पडलं असावं. अन्यथा कोलट जाड अशा पाकळ्या एकमेकावर चढवून टेनिसचा बॉल कसा दिसतो ना, तसं या फुलाचं स्वरूप आहे. कवठी चाफा ही विलक्षण सुगंध. या फुलाची पिवळसर रंगाची अधिक मोठी अशी एक जात आढळते. ते फुल लंबगोल असतं आणि हा चाफा कवठी चाफ्याच्या जवळजवळ आकाराने दुप्पट असतो. चांगलं वजनदार फुल असतं आणि फुलही अधिक सुगंधी तीव्र सुगंधी असतं. बरं, वजनदार इतकं की काय विषात कोणी केसात माळायचं धारिष्ट करेल. अगदी आंबाड्यावरच फार तर ते पेललं जाईल, अन्यथा खालीच खेचून आणेल आंबाडा इतकं ते वजनदार असतं. या झाडाची पानं सुद्धा लांब, बटबटीत, चून, निबर, काळसर अशी असतात. मोराच्या वाकड्या पायांसारखं ते वर्मच म्हणायचं या फुलाचं. भुईचाफा म्हणजे तर कंदालाच नावापुरती पानं आणून गोसागोसानी किंवा एकटी दुपटी फुलणारी पांढरट जांभळट अशी फुलं. हे फुल इतकं विलक्षण सुगंधी असतं की जणू धरित्रीचे सुगंधी निश्वासच बाहेर टाकण्यासाठी जन्माला आलंय असं वाटतं. सागरी उपवन कुलाबा इथे मी एक चाफ्याचा अजून प्रकार पाहिला होता. आम्हाला सांगितलं गेलं की तो कनक चाफा आहे. चांगलं मोठं झाड, मोठी मोठी पानं ओलसर अशी आणि फूल सुद्धा चांगलं मोठ्या संपूर्ण तळहात आणि पंजा मिळून होईल इतकं मोठं. आपलं वेलची केळं जर आपण सोललं तर त्याचा जसा फोटो येईल ना, तसं ते मोठं मोठं फूल. तर चाफ्याचे असे हे विविध प्रकार. मगाशी म्हटल्याप्रमाणे कदाचित शास्त्रीय दृष्ट्या ते वेगवेगळ्या कुळातले असतील, परंतु सामान्यांसाठी मात्र सर्व प्रकार चाफ्याचेच म्हणायला हरकत नाही. प्रत्येक प्रकारामध्ये हे फुल सुगंधाने परिपूर्ण आहे, आपलं वैशिष्ट्य राखून आहे. कवींना तर त्यांनी भुरळच घातली आहे. ज्ञानेश्वरांना सोनचाफा हा सुवर्णाचा ओतीव पुतळा वाटतो. बालकवींना तो भाबडा आणि निरागस वाटतो. बी कवींना तो अबोल वाटतो आणि पद्माताईंना आपली गुपित चाफ्याशी सांगावीशी वाटतात. तर कवी श्रेष्ठ गदिमांना हिरवा चाफा हा नवथर प्रीतीचं प्रतीक वाटतं. तर असं हे विविध भावनिक अंग दाखवणारं, नाना रंगी नाना ढंगी, लहान मोठ्यांपासून सर्वांना आकर्षित करणारं चाफ्याचं फूल. कधी ते शाली धरंदाज, कधी उष्णुकल, कधी मंद, कधी मस्त, कधी सात्विक, कधी सोज्वळ, कधी राजस, कधी विलासी, कधी उष्णुकल. फुलं अनेक असतात, परंतु मानवी स्वभावाची अशी विविध भावनिक अंग दाखवणारं चाफ्यासारखं फूल मिश्किल आणि विरळाच. शिशिर संपून चावऱ्यात थंडगार वाऱ्यांची जागा हळूवार शीतल गंध वाताने घेतली आहे. शिरीष, मधुमालती, पांगारा नुकतेच कुठे फुलू लागले आहेत. मोगरा, मालती कधी एकटी दुखती तर घोसाघोसाने फुलू लागली आहेत. तेव्हा समजावं की दिवस आले आहेत लख प्रकाशाचे.
दिवस आले आहेत सोन किरणांच्या लख प्रकाशाचे. दिवस आले आहेत गंधस्रोतात हरवून जाण्याचे. दिवस आले आहेत नाजूक, अलवार, सुकुमार, गंधित फुलांचे. ती पहा सृष्टी दरबारी नौबत झडते आहे. पा अदब पा मुलायजा, सृष्टी दरबारी सुगंध सम्राज्ञीचे आगमन होते आहे. हो, कोण असेल बरं ही सुगंध सम्राज्ञी? कोण असेल ही गंध गर्विता? कोण असेल ही कनकरंगा जी येते सोन पावलांनी, जी येते सोन पावलांनी आणि विकली जाते सोन मोलाने? आपण ओळखलंच असेल ही तर कनकरंगी सुरंगी. सुरंगी ही कोकण कन्या. देशावर तिची फारशी ओळख नाही. पार गोवा कारवार पर्यंत रानावनातून तिचा मुक्त संचार. भरगच्च पर्णराजीच्या डेरेदार वृक्षाच्या अंगा खांद्यावर या पिटकुल्या नाजूक साजूक कळ्या चमकू लागल्या ना की तिच्या गंधपानासाठी ग्राणी जिव्हा फुटाव्या अशी. ज्याच्या दारी हा गंध वृक्ष भरत असेल ना तो भाग्यवानच म्हटला पाहिजे. कारण सुरंगीचा बहर टिकतो जेमतेम महिनाभर. तशी प्रत्येक फुलाची एकेका प्रांतापुरती प्रांतिक मिराजदारी आपल्याला दिसते. जसं की गोव्याकडे रतनाभोलीचे झेले, केरळ मध्ये झेंडूच्या पाकळ्या, नेवाळी कुंदाचे दवणा मरव्यासहित गुंतलेले गजरे, बंगलोरचे मल्लिका फुलाचे गजरे. मी ज्यावेळी डोंबिवलीत राहायला आले त्यावेळी पाहिलं होतं की पानाच्या ठेल्यांवर ओलसर कापड्यांमध्ये ह्याचे गुंडे ठेवलेले असत मल्लिका फुलाचे. आणि त्यावेळी ते 20-1 रुपये फूट इतकं महाग विकलं जायचं. इतकी महाग का बरं ही फुलं? तर सांगितलं जायचं की बंगलोरहून ती विमानाने येतात आणि म्हणून ती इतकी महाग आहे. तसं आता इकडे शहराकडे किंवा मुंबईत देशी विदेशी सर्वच फुले मिळतात. परंतु एका फुलाच्या खरेदीवर रसिकता आणि वैभव हे दोन्ही तोलून एका दगडात 2 पक्षी मारल्याची चतुरता जर साधायची असेल तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला 35 ते 40 रुपये देऊन सुरंगीचा गजरा उचलावा. हा गेंदेदार आणि उत्फुल्ल गजरा खास रसिकाग्रणींकडून हमखास उचलला जातो. विशिष्ट ज्ञातीच्या या गौरांगना काळ्या भोर घनदाट केसांच्या, गजेलदार अंगकांतीच्या आणि त्यांनी जणू असा पणच केलेला असतो की आपला केशकला हा फुलांशिवाय सुना राहूच द्यायचा नाही. बरं फुलं माळायची ती सुद्धा अपूर्वाईची, सुवासाची. नव्या बहराची नवी फुलं पडेल त्या किमतीला खरेदी करून आपलं कुंतल प्रसादन साधायचं. मग असा सुरंगीचा फुल गेंदेदार गजरा डोक्यात माळून एखादी कामिनी, गजगामिनी रसिकांची हृदये पायदळी उडवत रस्त्याने जात असेल तर कोण्या ग सुभगाची ही मदन मंजिरी, असा आसूयायुक्त प्रश्न रसिकांच्या नजरेत हमखास उमटतात. ही फुलं सुद्धा इतकी नाजूक साजूक असली तरी सुरंगीची फुलं सुद्धा फडकासारखी खोडाला चिकटूनच येतात. आणि म्हणूनच या उंच झाडावर चढून ती नाजूक फुले हळुवारपणे काढणं, ती काढत असताना त्या झाडावरचे लाल घुमळे चुकवणं हेही फार कसबाचं काम असतं. काही विशिष्ट जातीची मुलं ज्यांना उपजतच हे ज्ञान असतं हे काम सफाईने करतात आणि त्यांना एक उपजीविकेचं साधनच या निमित्ताने प्राप्त होतं. परवाच मी पेपरला वाचलं की कोकणात सर्वात महाग विकली जाणारी फुलं ही सुरंगीचीच असतात. सुरंगीचं फूल हे विलक्षण लोभस वाढ. तिची मुग्ध कळी सकाळी सकाळी पाहत नुकताच शिंपल्यातून काढलेला बिनवेजाचा मोती दिसेल तसंच हे फूल दिसत. तिचं गोड गोजिर चिमुकलं स्वरूप राजस आणि सुकुमार, हळदीचा ओला रंग तिच्या अंगावर अजून राहिलेला आहे असं मोहक रूप पाहिल्यानंतर
घरच्या तान्ह्याच्या तुल्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सुरंगीच्या कळीचं आणि प्राजक्ताच्या कळीचं जवळचं नातं बरं का. दोन्ही फुलं अतिशय नाजूक, दोघींच्या कळ्या नाजूकपणे इवल्याशा. प्राजक्ताच्या कळीचे पाय चक्क पोवळ्याचे आणि सुरंगीच्या कळीचे पाय मात्र मातीची पुटा सडल्यासारखे. सुरंगीची कळी फुलच जर इतकं इटकू पिटकू तर त्याची कळी किती छोटी असेल आणि त्याचा देठ त्याहून किती क्षुद्र असेल बघा. मग इतक्या नाजूक फुलांचा भरगच्च गजरा सुरीने ओढून करायचा म्हणजे फारच जिकिरीचं काम. पूर्वी म्हणे पत्रावळी आधी द्रोण लावायला सांगून आपले मार्मिक पूर्वज जावयाच्या शहाणपणाची परीक्षा घ्यायचे. पत्रावळी आधी द्रोण लावायला लावून जावयाच्या शहाणपणाची परीक्षा घेणारे आपले मार्मिक पूर्वज त्यांनी जर का सुनेच्या चतुरपणाची परीक्षा घ्यायचं ठरवलं असतं तर तिला चक्क हा सुरंगीचा गेंदेदार गजरा सुरीने ओवायला लावायला हवा होता. या परीक्षेत उतरणारी सून ही नक्कीच बारीक तीक्ष्ण नजरेची, कलाकुसर जाणणारी, खूप संयम असणारी असणार याबाबत शंकाच नाही. सुरंगीची कळी फुलते सुद्धा एखाद्या गर्विष्ठ राजनंदिनीसारखी करतात. म्हणजे तिच्या ओठांना पडणारी मुरड तिच्या पाकळ्यांना सुद्धा पडलेली दिसते. तिच्या ओठांना पडणारी मुरड तिच्या पाकळ्यांना सुद्धा पडलेली दिसते आणि तिच्या उफाळणाऱ्या यौवनासारखे तिचेही बंधमुक्त केसर अनावरपणे बाहेर डोकावत असते. सुरंगी म्हणजे चिमुकली सोनपरीच हो, पण या सोनपरीची सोन चौरे ढळली ना की गंधाची काय उधळण होते म्हणून सांगू. ज्याचा त्यानेच अनुभव घेतलेला क्षणभंगुरतेचा अभिशाप हा बकुळीप्रमाणे सुरंगीला सुद्धा आहे. परंतु सुगंधाच्या चिरजीवनाचा उशाप सुद्धा सुरंगीला मिळालेला आहे. म्हणजे ही फुलं बावली, कोमेजली, सुकली, अगदी पार वाळून पोळ झाली तरी सुद्धा सुगंधाची उणीव भासत नाही. बकुळीची फुलं जशी आपण सुगंधासाठी साठवून ठेवतो तसा सुरंगीचा गजराही ठेवायला हरकत नाही. या फुलांना धारण करणारे वृक्षराज सुद्धा ऋषितुल्य तपस्वी असेच. मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं भारतीय संस्कृतीचं अस्सल प्रतीक असलेली ही फुलं सुगंधाचा ठेवा जतन करीतच राहतात. या फुलांची झाडं म्हणजे पुष्प संपत्तीची जाणीव तर जाऊ दे, गर्व नाही, जाणीवही नाही असे हे ऋषितुल्य वृक्ष. आणि अशा या ऋषितुल्य वृक्षाची राजसीय निरूपसी कन्या म्हणजे सुगंध. गुणवती, गंधवती, रूपवती, सोन्याला सुगंध असल्यासारखे. स्वतःच्याच गंधाने वेडीपिशी होऊन उच्च सणावरून भूमी जवळ करणार, मादक तरीही निरागस. मेनके सारख्या लावण्यवती अप्सरेच्या पोटी जन्माला येऊन निसर्ग सान्निध्यात कण्व मुनींच्या आश्रमात रमणाऱ्या गोळ्या बाबड्या शकुंतलेसारखीच ही सुगंध. शी केम, शी सॉ अँड शी कॉन्कर्ड. ती येते, ती पाहते आणि ती जिंकते. सुरंगीला पाहणारा तिच्या गंधपाशातून सुटत नाही. सुरंगीचे अवघ्राण करणारा तिच्या गंधपाशातून सुटत नाही. आपण सुद्धा गजरा घ्यायला जातो, किंमत ऐकून मागे पडतो, परंतु आपल्या मनातून सुरंगी जात नाही. अशा या गंध गर्वितेच्या सुगंध सम्राज्ञीच्या साम्राज्यातील एकनिष्ठ प्रजाजन आपण कधी होऊन गेलो हे आपल्यालाच कळत नाही. पाऊस कमी होऊन थंडीची शिरशिरी थोडीशी जाणवू लागली ना की साऱ्या हवेतच एक तरतरी. मग सकाळी उठून बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. घरातले स्वेटर, शाली हळूहळू बाहेर निघतात. आणि फिरणं झाल्यानंतर पेन्शनरांचा आवडता उद्योग म्हणजे हातातल्या काठीने किंवा छत्रीच्या दांड्याने दुसऱ्यांच्या कुंपणाआडच्या झाडांची कळ्या फुलं स्वतःच्या घरच्या देवांसाठी ने. या पेन्शनरांना
कुंडीतली गुलाबाची रोपं छानपैकी डोळे मिचकावत असतात. परंतु याच वेळी रस्त्याच्या एखाद्या वळणावर आपल्या पांढऱ्या सुगंधी फुलांची पखरण सांडून अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील तो करा नाही असं विचारित हसरी आकाश मोगरी तुमची वाट पाहत असते, परंतु आपल्याला ती दिसत नाही. आकाश मोगरीची फुलं म्हणजे पुचाची, परिचित नाव म्हणजे पुचाची, परंतु इथून पुढे आपण त्याचा उल्लेख आकाश मोगरी असाच करू. ही आकाश मोगरीची झाडं आकाशी उंच वाढतात तशी मनाने मोठी दिलदार होतात बरं. आकाश मोगरीचं झाड फुलं सांडू लागलं ना की एखादा उंच निंच माणूस विनोदाने गदगदून हसतोय असं वाटतं. उंच वृक्ष सूर्याचं ऊन झेलत सूर्यवृत्ती किंवा सूर्यपुत्र कर्णाची उदार वृत्ती अंगी वाढवतो आणि आपली फुलं हे धरतीच्या कुशी वाहतच राहतात. बकुळ किंवा प्राजक्त ही फुलं पृथ्वीव्या गंधवती पासून घेतलेला गंधगुळ कृतज्ञता बुद्धीने फेडताना अशीच ओंजळी भरभरून फुलं धरतीच्या कुशीत वाहत राहतात. आकाश मोगरीचं झाड हे खरं तर इथलं नाही, इथून परदेशातून आलेलं तरी इथल्या मातीत अगदी मिसळून गेलेलं. एखाद्या फुलानं बहरावं म्हणजे किती हो. खालचा संपूर्ण रस्ता हा पांढऱ्या सुगंधी चौकडीच्या पाकळीच्या लांब सडक देठांच्या फुलांनी भरून गेला आणि वर पाहिलं तर पुन्हा झाड आपलं फुलांनी गच्चच, तर पुन्हा पानं आहेत तर फुलं नाहीत, फुलं आहेत तर पानं नाहीत, अशी काही स्थिती नाही. झाड हे सदा हरितपर्णीच असतं, पानांनीही गच्चच असतं आणि ज्यावेळी बहरतं त्यावेळी पानांमुळे फुलांना शोभा की फुलांमुळे पानांना शोभा अशी एक स्पर्धाच लागलेली असते आणि एकूण परिणाम म्हणजे फुलं आणि पानं याचा दुग्ध शर्करा योग होऊन ते झाड विलक्षण टेकणं दिसतं. एका झाडाला मनमुराद फुलं येतात, अगदी बकुळीसारखीच फुल पावसाची भुरभूर चालू असते. तशी प्राजक्ताची फुलं सुद्धा टकटकत असतात, पण फक्त सकाळच्या वेळी. दिवस वर येतो तोपर्यंत प्राजक्ताचं झाड पूर्ण ओकबोक झालेलं दिसतं. या झाडाला सुद्धा आपल्या पुष्पक संपत्तीचं कधी एकदा दान करून निसंग होतो अशी घाईच झालेली असते आणि म्हणूनच कुसुमाग्रजांनी याला वैराग्याचं प्रतीक असं म्हटलेलं आहे. बकुळीचं झाड बघितलं तर त्या झाडाच्या विशालते पुढे बकुळीचं फूल इतकं छोटं असतं की खालून पाहिलं तर बकुळीच्या बहराची कल्पनाच आपल्याला येणार नाही. बरं, हे फूल सुद्धा हिरवट मळकट अशा पुष्पकोशात झाडाला उलट लटकलेलं असतं. खाली जेव्हा या फुलांचा सडा पडेल तेव्हाच त्या बहराची आपल्याला कल्पना येणार. आकाश मोगरी सुद्धा अश्विनामध्ये अशीच भरपूर फुलते, मनमुराद फुलते, अंगोपांगी फुलांचे गुच्छच्या गुच्छ लटकतात. पुष्प हिंदोळे झाडावर बांधले आहेत की काय असं दिसतं. प्रत्येक गुच्छामध्ये अनेक फुलं असतात आणि रोज खालचे तुरे आधी उमलतात आणि त्याच्यानंतर मग वरच्या कळ्या. एखाद्या हिरव्या साडीवर पांढरी नक्षी असलेली साडी जर एखाद्या उंचनेच बाईने नेसली आणि डोक्यावरून पदर घेतला तर ती जशी दिसेल तसंच हे बहरलेलं झाड दिसतं. हे फूल देठाकडून उलट लटकलेलं असतं, त्यामुळे फुलांच्या पाकळ्यांचा चेहरा हा धरती मातेकडे असतो. एखादा अवखळ फूल हे हात पसरून आईकडे झेपावतं ना, तशीच या फुलाला धरणी मातेकडे यायची घाई झालेली असते. फूल खाली पडलं तरी पटकन कोमेजत नाही बरं, त्याची प्रकृती अंमळ सणसणीतच असते. वरून फूल सुटलं की वरच्या वर झेलण्यात खूप मजा असते. आपण सर्वांनी लहानपणी बकुळीच्या झाडाखाली हा आनंद भोगलेला आहे. फूल वाऱ्याबरोबर खिडक्यात येत बकुळीचं फूल जेव्हा खाली येतं तेव्हा ते वरच्यावर झेलण्यामध्ये खूपच गंमत असायची. आकाश मोगरीचं फूल त्या मनाने जड असल्यामुळे ते तसं गिरक्या फारसं घेत नाही, पटकन खाली येतं
परंतु वरच्यावर उडी मारून ते झेलण्यातली गंमत गोरी बाळी घेत असतात. आणि मग ही सगळी मजा घेत असताना त्या एकमेकांवर आदळतात, आपटतात, भांडतात. एक गलका होऊन जातो या झाडाचा. वर चिमण्यांचा चिवचिवाट आणि खाली ह्या चिमण्यांचा चिवचिवाट. अशा तऱ्हेने आकाश मोगरी या पोफळीचं झाड एकदम लेकूरवाळं होऊन जातं. या झाडाची पानं सुद्धा नक्षीदार, कातरलेली, मागून पुढे निमुळती होत जाणारी अशी असतात. आणि अशा अनेक पर्णिकांच्या जोड्या मिळून एक संयुक्त पान बनतं. त्यामुळे फुलं नसताना सुद्धा हे झाड विलक्षण देखणं दिसतं. मारवाड किंवा मध्य प्रदेश जिथे पाऊस कमी आहे तिथे या झाडाची आवर्जून लागवड केलेली आपल्याला आढळते. संपूर्ण परिसर सुगंधित तर होतोच आणि देखणाही होतो. आता या फुलाच्या नावाविषयी. त्याला पूच हे गद्य नाव कुणी दिलं असेल बघा. असं म्हणतात की या झाडाच्या ठिसूळ किंवा नरम अशा लाकडाचा उपयोग पूर्वी पूच बनवण्यासाठी व्हायचा. म्हणून कदाचित हे नाव या फुलाला मिळालं असेल. परंतु इतक्या देखण्या आणि नफरेल फुलाला इतकं गद्य नाव तेवढंसं रुचत नाही का? आणि म्हणून आकाशी उंच वाढणारं झाड आणि मोगऱ्यासारखं सुगंधित फूल म्हणून आपण याला आकाश मोगरी म्हणतो. पुण्याकडे याला गगनजाई म्हणतात. पुण्याचं काय असतं, रंग माझा वेगळा नाही का, त्यामुळे त्यांचं नाव आहे वेगळं, गगनजाई. परंतु सर्वात सुंदर नाव दिलंय ते उत्तरेकडच्या लोकांना. म्हणजे हे फूल वाऱ्याबरोबर झोके घेत असतं, दंगामस्ती करत असतं, मटकत असतं. म्हणून या फुलाला उत्तरेमध्ये लटक चमेली असं सुंदर नाव दिलेलं आहे. तेव्हा हे नाव देणाऱ्याची काव्यात्मकता आपण समजून घ्यायला पाहिजे. तर बहरलेल्या अशा या झाडाखालून त्याच्या ऐन मोसमात सकाळी सकाळी जाणं म्हणजे सुख सुख म्हणतात ते हेच की काय असं अनुभव. मार्गसर आला बाई बाळपण गेलं, मार्गसर आला बाई बाळपण गेलं, अंगामध्ये अंग कसं चोरट झालं, डोईमध्ये मरवा साजे संग हिरवा, डोईमध्ये मरवा साजे संग हिरवा, शेवंतीचा गजरा भरजरी थाट, शेवंतीचा गजरा भरजरी थाट. मार्गशीर्ष ही लग्न झालंय. तिचं हळदीचं पाणी हिच्या अंगावरून अगदी चाललं. वेड्यासारख्या फुलणाऱ्या मोजक्या पण वेचक फुलांमध्ये पिवळ्या धमक शेवंताबाईचा घोडा हमखास नंबर वरला बर का. हातच राखून वागणं, अंग चोरून वागणं हे तिच्या स्वभावात. नागरकन्या असून सुद्धा ही नागरनीती तिच्या जवळ नाही. फुलछडी, गुलाब, पटमोगरी या सगळ्या शहरवासीय फॅशनेबल कन्या. मोजकं फुलायचं, आपला भाव वाढवायचा, दिमाग आणि तोरा दाखवायचा, दुर्मिळतेतून महाग व्हायचं, हे सगळं या कॉलेज कन्यका मुलांना बरोबर समजतं बरं. अहो किती निगराणी आणि किती मशागत लागते या फुलांना. रसिकांनी आळवावं, वाट पाहून डोळे शिणवावे, तेव्हा कुठेही फुलं फुलतात. पण शेवंतीकडे असलं कुठलंच नियोजन नाही. अशी भाव खाण्याची आणि दुर्मिळ होऊन दिमाग दाखवण्याची नियोजन तिच्याकडे अजिबात नाही. परत दिवस पुन्हा कार्तिक मार्गशीर्षाचे म्हणजे देवादिकांचे. मग देवादिकांसाठी फुलायचं तर कचकचून कसं चालेल, उचराई करून चालेल का? देवाच्या दारी रुजूनही होणार नाही. पावसाळ्याच्या तोंडावर 4-2 शेवंतीची रोपं वाफ्यामध्ये लावा. अश्विन सरताना पूर्ण वाफा शेवंतीने आपल्या ताब्यात घेतलेला तुम्हाला दिसेल. आणि हे सारं अगदी गुपचूप बर का, या कानाचं त्या कानाला न कळता. मग एखादा शुभ दिवस पाहून शेवंतीच्या 2-4 कळ्या तुमच्याशी गोडसं हसतील. तुम्ही जरा प्रतिसाद द्यायचा अवकाश की बघता बघता सारा वाफा शेवंतीच्या हसऱ्या उधळणीने भरून जाईल. पुढे पुढे वाढत जाणारी थंडी शेवंतीला चांगलीच मानवते. आता कोणी म्हणतं शेवंती हे नववधूचं, तिचं हळदीचं अंग आणि अकारण हसू शेवंतीच नेमकं सुचवते म्हणते.
हा, आता लाजून पानाआड दंड शेवंतीकडे नाही, त्यामुळे नववधूचा लाजरे बुजरेपणा शेवंतीकडे नाही असं म्हणायचं. पण आता म्हणजे आताशा नव्या नवऱ्या तरी तशा आणि तितक्याशा कुठे लाजतात म्हणा. लाजून पानाआड दंड हा सामान्यतः कळीचा स्वभाव, परंतु शेवंतीची कळी मात्र तशी नाही. तिचं आपलं चला फुलूया खुल्लम खुल्ला, ही काही पानाआड दडलेली आपल्याला दिसत नाही. शेवंतीची पांढरी पिवळी ही जात तर आपल्या परिचयाची आहे. शिवाय शेवंतीचं अतिशय नाजूक पिवळं धम्म आणि गोल गोल पट्टांसारखं बटन शेवंती नामक फुल सुद्धा आपल्या शहरवासियांच्या परिचयाचं आहे. या फुलाचे गजरे किंवा वेण्या सुद्धा खूप सुंदर असतात, सुबक असतात आणि वजनालाही हलक्या असतात. मला वाटतं दादरला रानडे रोडच्या कोपऱ्यावरती या वेण्या मध्ये मिळतात आपल्याला. क्वचित कधी आपल्या इथे टिळक टॉकीजच्या समोर सुद्धा मी पाहिल्या आहेत. परंतु जास्त करून शेवंतीच्या वेण्या म्हणजे वेणेश्वरच असतात, ते मोठ्या शेवंतीचे. पण हे शेवंतीची वेणी सुद्धा भरदार सौष्ठवाची आणि दिसायला सुरेख असते बरं का. पिवळ्या किंवा पांढऱ्या आसनावर झिपरीच्या कातरलेल्या हिरव्यागार पानांची लक्षी, त्याच्यामध्ये कलाबतूची जर गुंफलेली आणि निरनिळ्या रंगाच्या लोकरीच्या आगवळाचे धागेही त्यात गुंफलेले, आणि अशी ही वेणी देवीचा नवस पेटण्याच्या ओटीमध्ये नारळावरती खूप शोभून दिसते. ही वेणी केसात माळायची म्हणजे आंबाड्यावरच शोभते, अन्यथा मान लगेचच अवघडते. अगदी पोनीटेलचा आधार देऊन देवीचा प्रसाद म्हणून ही वेणी माळली तरी सुद्धा आपली मान अवघडते, अंगापेक्षा पुंगा जड होतो तो. आणि मग एकेकाळच्या आपल्या लांब सडक केसांच्या आठवणी काढत नुसतं झुरत बसायचं, तेही दिवसानं बदलावं. शेवंतीचं अजून एक राजवर्ती फूल आपल्याला शहरांमधून दिसतं, जे तांबूस तपकिरी अशा पाकळ्यांचं असतं आणि त्याचे देठ हे उदबत्तीच्या काड्यांसारखे लांब लचक असतात. आता जिनिया, डेलिया, डेझी ही जी फुलं आहेत ना, ती सुद्धा शेवंतीच्या बहिणीच म्हणायला हरकत नाही. अस्टर ही धाकटी गती. शेवंती ही गंधापेक्षा रंगानेच अधिक मोहवते. शेवंती ही गंधापेक्षा रंगानेच अधिक मोहवते, कारण शेवंतीच्या रंगाला घसारा लागत नाही. 2-3 दिवस होऊन फूल शिळ झालं तरी सुद्धा या शेवंतीच्या पाकळ्या करपल्या असं काही आपल्याला दिसत नाही. त्या गळायला लागतात, पण करपून काळ्या ठिकाणी पडत नाही. त्यामुळे फुलांच्या रांगोळ्या ज्या घातल्या जातात, त्याच्या झेंडूच्या पाकळ्या, अस्टरच्या पाकळ्या यांच्या बरोबरच शेवंतीच्या पाकळ्यांचाही उपयोग करतात. शेवंतीला थंड हवा मानवते, म्हणून शेवंती ही पुणे, नाशिक, मसुरी, उटी, महाबळेश्वर सर्व ठिकाणी अगदी लाखांनी फुलते. इतकंच काय, तर शेवंतीची शान पाहावी काश्मीरात असं म्हटलं जातं. आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला, कारण आपल्याला काश्मीरी गुलाब हा अधिक परिचयाचा, परंतु शेवंतीच्या विविध प्रजातींची, विविध रंगाच्या, विविध ढंगाच्या शेवंतीच्या जातींची तिथे आवर्जून लागवड केलेली आपल्याला दिसते. शाही बागांमधून किंवा श्रीनगरच्या डोंगर उतारांवर त्यांची लागवड केलेली दिसते, आणि तिथली शेवंती ही एक आगळ्या वेगळ्या लावण्याने मुसमुसलेली आपल्याला दिसते. कदाचित ती तिथल्या थंड हवेची करामत असू शकते. चिन्यांना सुद्धा या देखण्या तेजस्वी शेवंतीचा मोह आहे बरं. अनेक कविता, अनेक हायकू शेवंतीवर केलेले आहेत. शेवंतीच्या पाकळ्या चहामध्ये घालून उकळवून तो चहा पिणं म्हणजे चवीची परिसीमा वाटते चिन्यात. शेवंतीच्या पाकळ्यांचा अर्क काढून तो भातातही घालत असतील. आपण जसं केशर घालतो भातात, आपला केशरी भात, तसा त्यांचा शेवंती भात असतो. मी सुद्धा चायनाला गेले होते, तेव्हा हा पदार्थ आपल्याला मिळतो का असं बघायचा प्रयत्न केला, पण प्रमुख म्हणजे भाषेचा अडसर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या स्थानिकाकडे जर रहिवास झाला तरच मला वाटतं ही गोष्ट
शक्य असावं. तर अशी ही फुलवंती गुणवंती शेवंती आपला बहर एकदा फुलायला लागली की अधिक काळ लांबवणारी अशी ही शेवंती चिरनूतन नववधू सृष्टी देवतेची चिरनूतन नववधू सृष्टी देवतेची देखणी करवली अशीच ही शेवंती. अश्विनाला दुर्गाबाई भागवतांनी कांचन मास असं म्हटलं आहे. कांचन म्हणजे सोने. दसऱ्याला आपण जे सोने वाटतो ती आपट्याची पान. कांचनाचं झाड हे त्याच जाती, परंतु कांचनाचं पान हे तसंच जोड पान असतं, परंतु अधिक हिरवं, अधिक तजेलदार आणि अधिक मोठ. अश्विन महिना सुरू होताच या झाडावरती फुकीर आणि उभट अशा कळ्या उठू लागतात आणि मग बघता बघता झाड पानोपानी भरून जातं. 3:30 मुहूर्तातला दसरा हा सोमयाचा दिवस अश्विनातच येतो, म्हणूनच कदाचित या 5 पाकळ्यांच्या सुवर्णरंगी फुलाला नाव मिळालं सुवर्णाचंच कांचन. 5 पाकळ्यांचं हे फूल नाजूक मुलायम अशा पाकळ्यांचं हे फूल विलक्षण देखणं असतं. मधला दांडा सुद्धा रंगीत असतो. पाकळीचा रंग हा पुन्हाशी गडद होत जातो. सुवर्णरंगी म्हटलं तरी सुद्धा फिका पिवळा, पांढरा, गडद गुलाबी, निळसर जांभळा अशा विविध रंगछटांमध्ये कांचन फुल. असं म्हणतात की कांचन फुलतो बहरात. आता तशी सगळीच फुलं आपापल्या मोसमात बहरात सोसासोसाने फुलत असतात. प्राजक्त तर पावसाळ्यात उदास मातास आल्यासारखा. आपल्याला आठवतंय की आपली आई किंवा आजी श्रावणामध्ये देवाला प्राजक्ताची लाखोली व्हायचा नेम करायची. हा प्राजक्त अश्विन उलटला तरी आपले सडे घालतच राहतो. पावसाळा संपल्याचं त्याच्या लक्षातच येत. नंतर सुद्धा कोणी निभूतीने 8-15 दिवस सलग पाणी घातलं ना तर पुन्हा आपली कलिकादलं उघडायला तो तयार असतो. आता इतक्या लगेच कसा पावसाळा येईल असा गणिती हिशोब या भाबड्याच्या लक्षातच येत. तर सध्या आपण पाहिलं तर उपनगरातील रस्ते हे कांचन, ऊस, तामण, सोनमोहर इत्यादी फुलांनी सजलेले आपल्याला दिसतात. आपल्या डोंबिवलीत सुद्धा ही सर्व झाडं आपल्याला बघायला मिळतात. फक्त आपली नजर त्याकडे जायला हवी. महाराष्ट्रातील नानावनात कांचन वृक्ष अनेक आहेत. हिंदी साहित्यातील कचनार नावाचं जे फूल आहे तेही कांचनाच्या जाती. त्याच्या कोवळ्या नव्हाळीतल्या कोमलपणामुळे नुकत्याच वयात येणाऱ्या किशोरीला कच्ची कली कचनारकी असं म्हटलं जातं. पांढऱ्या कांचनाला कोकणामध्ये मंदार म्हणतात, परंतु आयुर्वेदात पांढऱ्या रुईला मंदार म्हणतात. कांचनाच्या शेंगातील गोल बिया या नाण्यांसारख्या. प्राजक्ताच्या बियांचा सुद्धा लहानपणी आम्ही पैसे म्हणून खेळताना वापर करतो. तद्वत या कांचनाच्या ज्या बिया असतात त्याविषयी अशी आख्यायिका सांगतात की जेव्हा इंद्रदेवाने या झाडावर पाऊस पाडला त्यावेळी पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचं इथं सोनं झालं. ही त्यामागे भूमिका. निळसर जांभळ्या कांचनाला संस्कृतमध्ये कोविदार म्हणतात, तर गडद गुलाबी कांचनाला एकांचन असं म्हणतात, कारण त्याला एकच केसर असतं. तर असा हा हिरण्यगर्भ सूर्याचा वारसा जपणारा कनकरंगी कांचन ऋतुचक्र फिरतच असते. ऋतुचक्र फिरतच असते. वसंत संपून पुनरपी ग्रीष्मी तिचं काही दिसली. भर दुपारी येणाऱ्या वाऱ्याच्या झोका सुद्धा तापल्या तव्यावरून आल्यासारख्या गरम असतात. या साऱ्या रखरखाटात, या साऱ्या शुष्कतेमध्ये एक अनोखं पुष्प वैभव रानोमाळ बहरलेलं आपल्याला दिसतं. हे पुष्प वैभव असतं पळस, अंगारा, बहावा, काटेसावर, नीलमोहर, सोनमोहर, बोगनवेली, शिरीष इत्यादी वृक्षांचं. परंतु या सर्वांमध्ये उठून दिसणारा अधिक लोकप्रिय
रस्ते आणि अंगण व्यापून उरणारा भरगच्च बहर असलेला तो गुलमोहर. गुलमोहर हा शब्द उर्दूतून आला आहे. फुलातला मोर असं त्याला म्हटलं जातं. हा रक्तरंगी सळसळता वृक्ष म्हणजे चैतन्य, भीमा, तोरा या साऱ्याचं आसक्ती, या साऱ्यांचं लसलसत प्रतीक. हा रक्तरंगी जपानी छत्री सारखा दिसणारा वृक्ष, त्याच्या फुलगोसांची छाया इतकी घनदाट की त्यातून ऊन गाळून चाळून खाली येतं. मूर्तिमंत अपर्णा असे उन्हाळ्यातले काही वृक्ष असतात आणि पुष्पसंपत्तीची लयलूट मात्र त्यांच्याकडून खूप होत असते. काही झाडांचं पानांशी वाकडं असतं, तर काही झाडं जशी की शिरीष आणि बहावा ही पानांशी एकोप्याने राहण्याची बुद्धी ठेवतात. म्हणजे पानं आणि फुलं दोन्ही गुण्यागोविंदाने नव्हतात. मात्र गुलमोहरासारख्या झाडामध्ये फुलांचं आक्रमणच इतकं जोसात असतं की पानं बिचारी घाबरून आधीच मागे सरून भूमी जवळ करतात आणि फुलांना जागा करून देतात. परंतु भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरले या न्यायाने बघता बघता फुलं ही झाडाचा संपूर्ण ताबा घेऊन टाकतात आणि फुल्या सुटल्या पानांनाही ढकलून देतात. याच्या रक्तरंगी अंगार पुष्पामध्ये ही आक्रमकतेची सहज प्रवृत्ती असते की काय कोण जाणे. परंतु दिसतं मात्र असंच की झाडांनी पूर्ण ताबा घेतलेला आहे आणि पानांची, फुलांनी पूर्ण ताबा घेतलेला आहे आणि झाडातील पानांची पूर्ण हकालपट्टी केलेली आहे. गुलमोहर हे म्हणूनच अंगार पुष्प सूर्याच्या आग ओकणाऱ्या त्याच्या स्वभावाला जणू शह देऊन जातं असं म्हटलं तरी चालेल. हे झाड सुद्धा विदेशीच आहे. तसं तर ते अलीकडच्या काळामध्येच आलं असं म्हटलं तरी चालेल. परंतु कानामागून आलं आणि तिखट झालं असं हे झाड आहे. आणि इथे आता त्यांनी इतकं बस्तान बसवलेलं आहे आणि सर्वांच्या मनातही घर केलेलं आहे. कवी, लेखक, चित्रकार साऱ्यांनाच त्यांनी भुरळ पाडलेली आहे. फडक्यांच्या कादंबऱ्यातून नायक नायिकांना प्रणयातून वातावरण पुरवण्यात त्याने हातभार लावला आहे. तर कविश्रेष्ठ प्रतिमा म्हणतात की गुलमोहर डोलता अंगणे स्वागत ते केवळ. व गुलमोहराच्या सौंदर्याचा यापेक्षा अधिक गौरव तो काय असावा. संपूर्ण झाडाची अशी शोभिवंत छत्री बनवणाऱ्या या झाडाचं स्वरूप रंगाने जरी आकर्षक असलं आणि देखणं असलं तरी एकटं असं या फुलाचं स्वरूप काही तितकंसं आकर्षक आहे. म्हणजे 5 पाकळ्यांचं असं हे फूल, पण प्रत्येक पाकळी सुटी सुटी असल्यामुळे एकत्र बांधेसूत असं या फुलाचं काही स्वरूप. प्रत्येक पाकळी ही बुंध्याशी निमुळती आणि पुढे त्रिकोणी पसरट होत जाणार. एकाच पुष्पकोशात जन्माला येऊन सुद्धा या पाकळ्या एकमेकांशी अजिबात भगिनी भाव न राखणार. एका घरात राहणाऱ्या 4 पुरुषांची तोंड जशी 4 दिशांना असावीत ना, तशाच या अजिबात एकोप्याने न राहणाऱ्या पाकळ्या. त्यातली 5वी पाकळी तर इतर पाकळ्यांशी रंग साधर्म्य सुद्धा साधत नाही. ती असते रंगाने पांढरी. बाकीच्या पाकळ्या एकतर भगवा ते लाल जर्द असा जो रंग फुलाने घेतला असेल त्या रंगाच्या असतात. परंतु ही 5वी पाकळी मात्र चक्क पांढरी असते आणि त्याच्यावर शिंपडल्यासारखी लाल ठिपके असतात. ही पाकळी चवीने सुद्धा काहीशी आंबट असते. त्यामुळे आंबट शब्दी पाखरं, निळकंठ, कोकिळ, भारद्वाज, बुलबुल या झाडावर नुसती धुडकूस घालत असतात. रानावनातून तर वानरं सुद्धा या पाकळीसाठी जीव टाकत असतात. आणि मग ही पांढरी पाकळी वेचत असताना किती लाल पाकळ्या दारात पडतील याची झाडालाही तमा नसते, तर त्या पक्ष्यांना कुठून असते. दारातीर्थी पडलेल्या या पाकळ्यांचा पूर्ण असा लाल गालीच्या खाली अंथरला जातो आणि आपण वर बघावं तर परत आपलं झाड फुलगोसाने भरगच्चच असतं. अहिरावण आणि महिरावण या 2 दैत्यांना पूर्वी असा एक वर होता की युद्धामध्ये सांडल्या जाणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबागणी नवे असून निर्माण केले जाते. तसाच काहीसा संजीवक वर या गुलमोहराला सुद्धा पूर्ण मोसमासाठी मिळालेला असतो की काय होतं. त्यामुळे
झाड जेव्हा बघावं तेव्हा फुलकोसाने भरलेलंच असत. आता हे झाड म्हणजे या झाडाची पानं आपलं गेलेलं राज्य परत येण्यासाठी जेव्हा परततात ना, त्यावेळी ती येतात पोपटी पिसांसारखी होतात. मग त्यावेळी उरली सुरलेली लाल मोठी फुलं ही पोपटी पिस आणि सुरुवातीच्या फुलांचं फलद्रूप म्हणून तयार झालेल्या लांब सडक तपकिरी कुळकुळणाऱ्या तलवारीसारख्या दिसणाऱ्या अशा शेंगा, या तिहेरी वैभवात सुद्धा पडत्या पावसामध्ये हे झाड अगदी शोभून दिसतं, विलक्षण देखणं दिसतं. निरनिराळ्या पक्ष्यांची घरटी अंगावर चोचवत झुलत राहते. आकाशाच्या पार्श्वभूमीवर असं एखादं देखणं झाड सुद्धा चित्रकाराला आव्हान देतं. अनेक निसर्ग चित्रे, भित्तिचित्रे, शुभेच्छा पत्र, भेट कार्ड ही सारी चित्र ही गुलमोहराच्या देखण्या फुलकोसाने श्रीमंत झालेली आपल्याला दिसतात. अगदी असं म्हटलं जातं की आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी जे छोटस घरकुल बांधलं जातं, त्या घराचा एखादा कोपरा सुद्धा आवर्जून या गुलमोहरासाठी राखून ठेवला जातो. म्हणजे रसिकांच्या मनामध्ये त्यांनी मिळवलेल्या स्थानाचंच ते द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही. तर असा हा भरगच्च हौसफुल्ल बहर असणारा गुलमोहर, या गुलमोहराला देवपूजेत स्थान नाही. मग कदाचित या मागचं कारण हे त्याच्या परदेशी जन्मामध्ये असेल किंवा त्याच्या गंधहीनतेत असेल. त्यामुळे याला शापित गंधर्व असंही म्हटलं जातं. तर असा हा भरगच्च बहर असलेला गुलमोहर वेळेच्या मर्यादेमध्ये काही फुलांवरती मी बरंच काही बोलतो, म्हणजे ही फुलंच तुमच्याशी संवाद साधून गेली माझ्या माध्यमातून. पण या बोलण्याचा म्हटलं तर उद्देश असा की असं एखादं बहरलेलं झाड रस्त्याच्या एखाद्या वळणावर, घराच्या अंगणामध्ये, एखाद्या बागेमध्ये, इमारतीच्या आवारामध्ये तुम्हाला आवर्जून साथ घालेल. त्यावेळी तुम्ही तिथे क्षणभर थांबा, त्या झाडाची, त्या फुलांची अस्तेवाई चौकशी करा. न जाणो तुम्ही दाखवलेल्या आपुलकीने ते झाड अधिक फुलेल, अधिक बहरेल आणि मग तो आनंद तुमच्या तनमनावर दिवसभर सांडत राहील, मनात भरून राहील, सकारात्मक ऊर्जा देत राहील. ती झाडं तुम्हाला बोलवत असतात, हो इकडे बघा, हो इकडे बघा. पण आपण इतक्या आत्ममग्न असतो की आपल्याला निसर्गाकडे बघायला वेळच नसतो किंवा आपल्या ती गोष्ट लक्षातच येत नाही. पण स्वतःच्या बाहेर जरा जरी बघितलं तरी आनंद जागोजागी सांडलेलाच आहे हे आपल्याला नक्की आठवतं. की फुलं सुद्धा जाता जाता काही ना काही शिकवतच असतात. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ते जीवन कसे जगावे ही आदर्श कला तुम्हाला शिकवतात. सदाफुली सांगत असते की रुसून बसायचं नसतं, नेहमी हसायचं असतं. रातराणी सांगते की अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखात सुद्धा फुलायचं असतं. गुलाब सांगतो येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं. बकुळी सांगते की सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं तर गुणगंधाने जिंकायचं असतं. कमळ सांगतं की संकटांच्या चिखलात बुडायचं नसतं तर संकटांना चिखलात बुडवून फुलायचं असतं. विविध फुलं विविध गोष्टी तुम्हाला शिकवत असतात. फुलंच काय, सारा निसर्गच एक शिकवणीचं उदाहरण आहे. फक्त आपण त्या निसर्गाच्या ओढीला ओ द्यायची आवश्यकता असते. मी जाता जाता फक्त सांगते की अनेक झाडं आहेत ना आपल्या राणीच्या बागेमध्ये. आम्ही लहानपणी प्राणी बघायला जायचो, परंतु राणीच्या बागेमध्ये इतकी झाडं आहेत की वनस्पती तज्ञ लट्टू आणि आपल्या पत्रकार होत्या शुभदाताई पटवर्धन, त्यांच्या बरोबर मी ही निसर्ग वाचनाची एक छोटीशी सहल केली होती. त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळाला. नागकेशर आहे तिथे, अंजन वृक्ष आहे, अनेक झाडं आहेत तिथे. एक अतिशय सुंदर असं उर्वशी नावाचं लाल रंगाचं फूल पाहायला मिळतं आणि साधारणतः
या वसंतातल्या दिवसातच तिथे गेलं तर आपल्याला जास्तीत जास्त फुलं बघायला मिळतात. आता मी बघून आलेला सुद्धा 8-10 वर्ष झाली, त्यामुळे आता त्या बागेची काय अवस्था आहे ती जाऊन बघायला हवी. परंतु तिथे अनेक जुनी झाडं ही जतन केलेली आहेत. ते उर्वशीचं फुल सुद्धा अतिशय सुंदर असतं. आता अशोकाचं झाड, आपण ही जी आसोपालव म्हणून झाडं म्हणतो त्यांना आपण सरसकट अशोक असं म्हणत होतो, म्हणजे जी कुंपणाशी लावतात सोसायट्यांच्या, तर ते झाड आहे ते आसोपालवाचं आहे. आणि अशोकाचं झाड म्हणजे सीता अशोक, जो असं काव्यामध्ये म्हणतात की सुंदर रमणींच्या लत्ताप्रहारांनी बहरतो, ते सीता अशोकाचं फूल तेही तिथे बघायला मिळतं. डोंबिवलीत पश्चिमेकडे एलोरा सोसायटी वगैरे आहे, तिथे दिवे लागण म्हणून सांगितलं तेही झाड आहे नेवराचं. सीता अशोकही बहरलेला मी तिथे बघितलेला आहे. आपल्या गजानन महाराजांचा जो मठ होता तिथे शिरीष फुलाचं एक सुंदर झाड होतं, प्रचंड मोठं असं. ते मला वाटतं 2 वर्षापूर्वी ते पाडलं किंवा पडलं, अन्यथा तिथे शिरीषचं झाड मला बघायला मिळालं. नंतर सुयोगकडे जाताना उजवीकडे एक पहाव्याचं अति सुंदर बहरलेलं झाड त्या सीझन मध्ये दिसायचं. तर डोंबिवलीत सुद्धा अशी अनेक झाडं आहेत की जी आपल्याला आवर्जून बघायला मिळतील. तर आपण सर्वांनी त्याचा त्या दृष्टीने शोध घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा. कारण असं आहे ना की शेवटी आपला जीव हे सुद्धा एक फूल आहे असं मला वाटतं. आपला जीव हे सुद्धा एक फूल आहे. एक दिवस ते उमलतं, बहरतं आणि नंतर उमेजून जातं. मग या जीव फुलांनी कसं बहरावं या संबंधी ईश्वराशी मी एक प्रार्थना करते आणि थांबते. जीव फुल असे बहरावे, जीव फुल असे बहरावे, परिमळे विश्व कोंदावे. जीव फुल असे बहरावे, परिमळे विश्व कोंदावे. धरतीच्या कुशीनी जवावे, झाकुनी पदरी माया पांघरी. दयाळा इतू केळकरी, दयाळा इतू केळकरी. धन्यवाद. हा. सर्वांच्या परिचयाचाच आहे पांढरा चाफा. याच्याच आपण अंगठ्या करायचो. हा लाल चाफा, हिरवा चाफा आणि त्याची त्याची ती फळं पाटी पुसायला वापरायची. हा पाटी पुसण्यासाठी वापरतात. ती रसदार असतात, त्यामुळे आता सध्या पाटी शोधावी लागेल. हे सोनचाफ्याचं फूल पानांच्या बेचक्यामध्ये येणार. हे कैलासपतीचं झाड. या शिवचाफ्याचा फुलोरा तुम्हाला डावीकडच्या फोटोत दिसतोय आणि उजवीकडच्या फोटोमध्ये याची तोफगोळ्यासारखी असणारी फळं की ज्याच्यामुळे त्याला कॅनन बॉल नाव मिळालं ते दिसत आहे. हा नागचाफा, कवठी चाफा, हा भुईचाफा. हे फुल मी काही प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, परंतु वर्णन फक्त वाचलंय आणि फोटो बघितलाय. ही सुगंध सम्राज्ञी सुरंगी, याचा हा उत्फुल्ल गजरा आणि चक्क खोडाला चिकटून येणारी असंख्य अशी ही इटकू पिटकू फुलं. ही आकाश मोगरी, ही फुलं आणि इथे यांचे बहर दिसतोय आपल्याला. पुष्प हिंदोळे झाडावरती, ही धवल झुंबरे पाने झुलती. वाऱ्या संगे दंगा मस्ती, लटक चमेली तयांना म्हण. असं हे आकाश मोगरीचं फूल. हे बकुळीचं फूल हे तुम्हाला दिसेल फोटोमध्ये की कसं उलट लटकलंय हिरवट बळकट कोशा. कोवळ्याचे पाय असणारी ही प्राजक्ताची फुलं.
शेवंती आणि बटन शेवंती, हा गडद गुलाबी कांचन आणि फिका गुलाबी कांचन आणि याचं आपट्याच्या पानासारखं असणारं जोड पान, हा निळा जांभळा कांचन, ओवीदार ज्याला म्हणतात, हा पांढरा कांचन. या झाडामध्ये तुम्हाला ते पान अधिक स्पष्ट दिसेल, असं जोड पान आहे. हा कनकरंगी कांचन, सोनरंगी कांचन, आणि हे पानांची पूर्ण हकालपट्टी केलेलं गुलमोहराचं झाड आणि ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण अशी पांढरी पाकळी ज्याच्यावरती लाल रंगाचा शिडकावा आहे. आणि हा पहावा, सोनवरकी झुंबरे लगडली अंग भर, हिमाखाने मिरवितो कोण बर हा तरुवर, त्याला पाहताच ओठी शब्द येती वाहावा, सोनियाची बरसात ग्रीष्मी करी हा बहावा, सोनियाची बरसात ग्रीष्मी करी हा बहावा. धन्यवाद. तयार. करू सुरू? होय. नेमकेपणाने टिपणे मांडणे ते मांडणे, मुद्देसूद व उत्तम शब्दांकन हे आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. अलकाताई, तुमचे ज्ञान म्हणजे प्रगल्भ आणि अनुभव सिद्ध आहे. संगीत तज्ञ असल्यामुळे निरनिराळ्या गाण्यांचा आधार घेऊन उदाहरणे देऊन फुलांची वेळ, त्यांचा रंग, त्यांचे आयुष्य, त्यांचे गुणवैशिष्ट्य यांचा उपयोग फुलांच्या वैशिष्ट्यासह तुम्ही अतिशय सुंदर सांगितलात. वैशिष्ट्यांनुसार पडलेली त्यांची नावं, फुलं कशी उमलतात, त्यांचं अंतरंगही तुम्ही उलगडून दाखवलं. प्राजक्ताचे फूल झाडावरून पडतं असं म्हणायचं नाही, तर ते ओघळतात असं म्हणायचं, ही कवी कल्पनाही मनाला भावली. पूजेत वैद्यनाथांच्या पूजेत लागणारा चाफा, चाफ्यांचे अनेक प्रकार, कवींना तो चाफा कसा भावतो याची उत्तम माहिती तुम्ही दिली. सुगंध सम्राज्ञी सुरंगी फुलांचा प्रत्येक प्रांतातली मिराजदारी तुमचे शब्द वाखाणण्यासारखे आहेत. शब्द सामर्थ्य आणि सौंदर्य, शब्दांचं सौंदर्य सांगण्याचं कसब, तीक्ष्ण निरीक्षण शक्ती आणि फुलांचा केलेली तुम्ही कवी कल्पना, हे खरंच वाखाणण्यासारखंच आहे. खरं सांगायचं तर तुम्ही फुलांवर बोललात आणि आमची मन अलकाताई तुमचं फुलांचं वेड मला खूप वर्षापासून माहिती आहे. तुमच्या केसात फुलं नाहीत असं मी कधी पाहिलंच नाही. आज सुद्धा तुमच्या केसात मोगऱ्याचा गजरा आहे. आपल्या सभासदांना सुद्धा फुलांचं विलक्षण वेड आहे. फुलांवर चारोळ्याही रचल्या जातात. हे सर्व फुलमयी वातावरण, फुलांचा माहोल पाहताच मला तुमची आठवण झाली. अलकाताई, मी 2-3 वेळा हा कार्यक्रम तुमचा मी ऐकला आहे, पण आज त्याच्यामध्ये बरीच नाविन्य असं मला ऐकायला मिळालं. नाविन्याची भर तुम्ही घातलेली आहे. तेव्हा मला सुद्धा आज वाटलं की आज मी पहिल्यांदाच पाहत आहे हे तुमच्या कार्यक्रमाचं, तुमच्या बोलण्याचं, तुमच्या सांगण्याचं हे वैशिष्ट्य आहे. तुमचं फुलांचं अगाध ज्ञान, आपल्या सभासदांच्या आनंदासाठी फुलांवर बोलू काही या ज्ञानाचा तुम्ही वापर करून आम्हाला सांगावं अशी माझी खूप इच्छा होती, म्हणून मी तुम्हाला निमंत्रित केलं आणि या संधीचा तुम्ही फायदा घेतलात आणि
या संधीचं सोनंही तुम्ही केलं. आम्हा सर्वांचं आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली आहे. आजचं व्याख्यान म्हणजे आमच्या मर्मबंधातली ही ठेव आहे. ही मर्मबंधातली ठेव आम्ही मनाच्या अत्तराच्या कुपीत आयुष्यभर जपून ठेवू. त्याबद्दल ही जपून ठेवण्यासाठी जे तुम्ही आम्हाला जे काही आज ज्ञान दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आता हे झालं आजच्या कार्यक्रमाविषयी. थोडस अलकाताई तुमच्याविषयी मी एवढंच म्हणेन, अलकाताई तुमचं वाचन आणि लिखाणाच्या सवयीतून तुमच्या व्यक्तिमत्वाला एक उंची लाभलेली आहे. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांकडे वाटचाल करताना शांती, प्रेम आणि आनंद या मूलभूत तत्वांची कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे आपण सदैव संतुष्टच आहात. आपत्तीचे रूपांतर संधीत कसे करायचे ते आव्हान समजून तुम्ही स्वीकारता आणि त्याचं संधीत रूपांतर करता. हे खूपच सकारात्मक वृत्तीचं आणि तुमच्या चांगुलपणाचं उदाहरण आहे. दिव्याचा लख प्रकाश चमकून जावा तसा तुमचा विचारांचा दिवा तुम्ही आमच्या मनामध्ये पेटवता आणि चमकून जाता. जीवन सौंदर्याचा आनंद घेणाऱ्या अलकाताईंना माझे विनम्र अभिवादन आणि अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दलही तुम्हाला शतशः प्रणाम.